नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक तौर. शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं भीमा नदी प्रणाली ही आपण कव्हर केलेली होती. आज आपल्याला कृष्णा नदी प्रणाली बघायची आहे. जर तुम्ही भीमा नदी प्रणालीचं लेक्चर बघितलं नसेल तर पहिल्यांदा ते बघून घ्या. त्यामध्ये मी बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत म्हणजे डाव्या बाजूनी मिळणाऱ्या नद्या कुठल्या असतात, उजव्या बाजूनी मिळणाऱ्या नद्या कुठल्या असतात, त्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी नदी प्रणाली चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत, त्या सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. आज आपण दुसरं लेक्चर घेतो आहोत ते म्हणजे कृष्णा नदी प्रणाली. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे असणारी कृष्णा नदी जी आहे त्या नदीचा जो प्रदेश आणि तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, त्याच्यावरची धरणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. चलो चालू करतोय. कृष्णा नदी प्रणाली पहिल्यांदा आपण बघत असतो की मुख्य नदी आपल्याला बघायची असते. मग मुख्य नदी कुठली आहे कृष्णा नदी प्रणालीमधली? तर ऑब्व्हियसली कृष्णा ही नदी आहे जी मुख्य नदी आपल्याला बघायला भेटते. मुख्य नदी कुठली आहे? कृष्णा. बरं, हिचा उगम कुठं होतो? उगम स्थान लक्षात घ्यायचं आहे. कृष्णेचं उगम स्थान लक्षात घ्यायचं आहे. ते म्हणजे काय आहे? तर महाबळेश्वर. महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम झालेला आपल्याला बघायला भेटतो. कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे हे ठिकाण? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला हे ठिकाण बघायला भेटतं. या ठिकाणाच्या बाबतीत वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे. थंड हवेचं ठिकाण आहे. थंड हवेचं ठिकाण आहे हे. ठीक आहे, आपल्याला बऱ्याचदा माहित असतं महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण, पण बऱ्याच लोकांना माहित नसेल की त्यांचा जिल्हा कुठला आहे. तर सातारा जिल्हा लक्षात ठेवायचा आहे. तर उगम झालेला आहे भीमा नदीचा, कृष्णा नदीचा जो उगम होतो त्या उगमानंतर ती दक्षिणेकडे वाहत आलेली आपल्याला दिसते. पहिल्यांदा ती काय करते? दक्षिणेकडे वाहत असलेली आपल्याला बघायला भेटते. बघा, जेव्हा आपण नदी प्रणाली चॅप्टरचा एकंदर अभ्यास करत असतो तेव्हा कृष्णा नदी ही आपण पूर्ववाहिनी नदी म्हणून कन्सिडर करतो, पण तिचा उगम जो आहे, उगम झाल्यानंतर ती थोडासा जो प्रवास आहे तो प्रवास कशा पद्धतीनं करत असते मित्रांनो? उत्तर दक्षिण करत असते. त्यानंतर पुढे जेव्हा तिचा प्रवाह वाहत जातो तेव्हा मग ती पहिल्यांदा आग्नेयेकडे आणि नंतर पूर्वेकडे वाहत गेलेली आपल्याला दिसते. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा उगम होतो तर उगमापासून ती थोडंसं अंतर काय करते? तर उत्तर दक्षिण असा प्रवास ती करत असते. लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढचा जो प्रवास आहे तो आग्नेय आणि नंतर पूर्वेकडे ती वाहत जाताना आपल्याला दिसते. ठीक आहे, मग बघा, या नदी जे खोरं आहे ते कुठं विस्तारलेलं आहे? तर या मॅपवर बघा, हा वेगळ्या कलरमध्ये हा मॅप काढून दिलेला आहे. हे सेक्शन जे दाखवलेलं आहे, हा सेक्शन जो आहे तो कृष्णा नदी प्रणाली, कृष्णा नदी प्रणालीचं जे खोरं आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. कृष्णा नदी प्रणालीचं खोरं आपल्याला बघायला भेटतं. मग कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये याचा विस्तार आपल्याला बघायला भेटतो? पहिला जिल्हा आहे सातारा, ज्या जिल्ह्यामध्ये जी मुख्य जी नदी आहे कृष्णा हिचा उगम झालेला आपल्याला दिसतो. सातारा जिल्ह्यामध्ये तिला अजून उपनद्या येऊन मिळतात. ठीक आहे, उपनद्या आपल्याला बघायच्या आहेत. मग दुसरा जिल्हा आहे महत्वाचा, तो म्हणजे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये पण कृष्णा नदी खोरं जे आहे वसलेलं आपल्याला बघायला भेटतं. त्याचा विस्तार जो आहे तो आपल्याला बघायला भेटतो. आणि तिसरा महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे कुठला आहे? तर कोल्हापूर. महाराष्ट्राचा सगळ्यात दक्षिणेकडचा जो जिल्हा आहे कोल्हापूर, हा कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये येत असलेला आपल्याला बघायला भेटतो. बघा, कोल्हापूरच्या बाबतीत एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे की संपूर्णतः कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये येणारा हा जिल्हा आहे. काय स्टेटमेंट आहे? संपूर्णतः कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये येणारा जिल्हा कुठला असं आयोगाने विचारलं तर काय उत्तर येणार आहे? मग कोल्हापूर ह्या जिल्ह्याचं उत्तर ते येणार आहे, कोल्हापूर जिल्हा. ठीक आहे, हा झाला महाराष्ट्रातला विस्तार, नदी खोऱ्याचा महाराष्ट्रातला विस्तार. मग भारताच्या बाबतीत हे कुठल्या कुठल्या राज्यातून ट्रॅव्हल करते? कृष्णा नदी कुठल्या कुठल्या राज्यातून ट्रॅव्हल करते? बघा, पहिला आहे महाराष्ट्र, ज्या ठिकाणी उगम होतो महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर ती जाते कर्नाटकमध्ये, कर्नाटकमध्ये जाते. भीमा नदी खोऱ्याचं लेक्चर जेव्हा आपण बघत होतो तेव्हा आपण बघितलेलं होतं की हिची जी मुख्य उपनदी आहे भारताच्या बाबत कन्सिडर केलं तर भीमा ही उपनदी तिला कुठल्या राज्यामध्ये भेटते? तर कर्नाटक या राज्यामध्ये भेटले. रायचूर कुरगुड्डी हे ठिकाण आहे, रायचूर कुरगुड्डी. म्हणजे कृष्णा नदी ही कर्नाटक मधून वाहताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर जे महत्वाचं राज्य आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश. कुठलं राज्य आहे? आंध्र प्रदेश. मग महाराष्ट्राच्या बाबतीत 3 जिल्हे लक्षात ठेवलेले आहेत आपण, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हे खोरं वसलेलं आहे. खोऱ्याचा प्रवाह आपल्याला बघायला भेटतो. आणि भारताच्या बाबत लक्षात ठेवायचं आहे 3 राज्य कुठले आहेत? तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश हे 3 राज्य लक्षात ठेवायचे आहेत. मग तिचा जो विलय आहे तो विलय कुठं होतो?
तर आंध्र प्रदेशमधल्या मच्छलीपट्टणम नावाचं ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. ती समुद्राला मिळते. ते ठिकाण कुठलं आहे तर मच्छलीपट्टणम हे ठिकाण आहे. आणि कुठला समुद्र आहे तर बंगालचा उपसागर आहे. बंगालच्या उपसागरामध्ये ही नदी जाऊन मिळताना आपल्याला दिसते. ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. काय आहे मच्छलीपट्टणम. या ठिकाणी ती त्रिभुज प्रदेश तयार करते आणि शेवटी बंगालच्या उपसागराला मिळताना आपल्याला दिसते. ठीक आहे, चलो आलं लक्षात. 3 जिल्हे 3 राज्य. त्यानंतर हिचा विस्तार किती आहे. जर भारताचा कन्सिडर केलं, भारताचा तिचा विस्तार कन्सिडर केला तर किती विस्तार आहे 1400 किलोमीटर. लक्षातच ठेवायचं मित्रांनो. भारताच्या बाबतीत कृष्णा नदीचा विस्तार आयोगाने विचारला तर तो किती आहे 1400 किलोमीटर. एवढा प्रदीर्घ प्रवास कृष्णा नदी करताना आपल्याला दिसते. मग तीच आकडेवारी महाराष्ट्राच्या बाबतीत कशी आहे. महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी किती किलोमीटर वाहते तर लक्षात ठेवायचं आहे 282 किलोमीटर. किती किलोमीटर 282 किलोमीटर. एवढा प्रवास कृष्णा ही जी नदी आहे, ही मुख्य जी नदी आहे, ती किती प्रवास करते महाराष्ट्रातून 282 किलोमीटर. आणि भारताच्या बाबतीत 1400 किलोमीटर एवढा प्रवास ही कृष्णा नदी करताना आपल्याला बघायला भेटते. ठीक आहे, मग महाराष्ट्रातला जो नदी खोरा आहे, आता नदी खोऱ्याच्या बाबतीत आयोग आपल्याला काय विचारू शकतं की किती चौरस किलोमीटरचा प्रदेश या नदी खोऱ्याने एकंदर व्यापलेला आहे. तर लक्षात ठेवायचं आहे नदी खोऱ्याच्या बाबतीत 28,700 चौरस किलोमीटर. 28,700 चौरस किलोमीटर एवढा प्रदेश हा कृष्णा नदी खोऱ्याने व्यापलेला आपल्याला दिसतो. शब्दांकडे लक्ष द्या मित्रांनो. नदी खोरं म्हणतो आहे मी. मग नदी खोऱ्यामध्ये मुख्य नदी पण येत असते आणि तिच्या उपनद्या आहेत. उपनद्यांनी पण जो प्रदेश व्यापलेला आहे तो प्रदेश आपल्याला कन्सिडर करायचा असतो. मग लक्षात घेणार आहात नदी खोऱ्याचा विस्तार किती आहे 28,700 चौरस किलोमीटर एवढा विस्तार आपल्याला ह्या नदी खोऱ्याचा झालेला दिसतो. ठीक आहे, उगम बघितला, त्याचा संगम बघितलेला आहे, समुद्रासोबत जे प्रवाह मिक्स होतो ते बघितलेला आहे. चलो आता आपल्याला काय बघायचं आहे तर उपनद्या बघायच्या आहेत. कृष्णा नदीच्या उपनद्या या कुठल्या आहेत. ठीक आहे, डाव्या बाजूनी कुठल्या मिळतात, उजव्या बाजूनी कुठल्या मिळतात, याच्यावर आयोग आपल्याला वारंवार प्रश्न विचारत असतं. मग तो भाग कव्हर करून घेऊयात. बघा, माझं म्हणणं असं आहे की कृष्णा नदीच्या खोऱ्यावर जर उपनद्या ओळखायला लावल्या आयोगाने तर त्याच्यासारखा कुठलाच सोपा प्रश्न असू शकत नाही मित्रांनो. का बरं सांगतो. बघा, डाव्या बाजूनी म्हणजे उत्तरेकडून म्हणजेच काय डाव्या बाजूनी येणारी एकमेव उपनदी आहे. कृष्णेला एकमेव उपनदी आहे. तिचं नाव लक्षात ठेवायचं आहे. कुठली नदी आहे येरळा नावाची उपनदी आहे. नदीचं नाव लक्षात ठेवायचं आहे येरळा नदी. डाव्या बाजूने किंवा उत्तर दिशेने दोन्ही शब्द लक्षात असू द्या मित्रांनो. ठीक आहे, पहिले लेक्चर बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. चलो, येरळा नदी लक्षात ठेवायची आहे. मग डाव्या बाजूने किंवा उत्तर दिशेने मिळणारी एकमेव नदी आहे. पुढे बघूयात. उजव्या बाजूनी मिळणाऱ्या नद्या म्हणजेच काय आहे दक्षिणेकडून मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत उपनद्या त्या बघायच्या आहेत. बघा, पहिली नदी आहे ती म्हणजे कुठली आहे वेण्णा नावाची नदी आहे. वेण्णा नदी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर तारळी नावाची नदी आहे, तारळी नदी. त्यानंतर कुठली नदी येते ती म्हणजे कोयना ही नदी आहे. सर्वात महत्वाची उपनदी आहे. म्हणजे भीमा ही भारताच्या बाबतीत जशी महत्वाची किंवा मोठी उपनदी आपल्याला बघायला भेटते, तसंच महाराष्ट्राच्या बाबतीत मोठी उपनदी कुठली आहे तर कोयना ही उपनदी लक्षात ठेवायची आहे. कोयना नदी लक्षात ठेवायची आहे. चलो, पुढची नदी बघा, वारणा नावाची नदी आहे. वारणा नदी. पुढची नदी कुठली आहे पंचगंगा नदी. उजव्या बाजूच्या आपण काय बघतो आहोत तर नद्या बघतो आहोत. आता पंचगंगा नदी का म्हणायचं हिला पंचगंगा तर 5 नद्यांचा समूह बनून ही एक नदी झालेली आहे, म्हणून याला काय म्हणतात पंचगंगा असं नाव आहे. मग कुठल्या कुठल्या नद्या आहेत लक्षात घ्या. कासारी आहे, कुंभी आहे, सरस्वती आहे. बघा, कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी आणि भोगावती या 5 नद्यांचा जो संगम आहे तो मिळून कुठली नदी तयार झालेली आहे पंचगंगा नदी तयार झालेली आहे. पंचगंगा नदीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे की कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ती ओळखली जाते. कुठला जिल्हा आहे तर कोल्हापूर जिल्हा याची जीवनवाहिनी म्हणून ही नदी ओळखली जाते. लक्षात घ्या, बऱ्याचदा आयोग याच्यावर प्रश्न विचारत असतात. मग आपल्याला पाठ ठेवायचा आहे 5 तिच्या ज्या नद्या आहेत त्या कुठल्या आहेत
कुंभी आहे, कासारी आहे, सरस्वती आहे, तुळशी आहे आणि भोगावती नावाची नदी आहे. त्यांचा संगम मिळून पंचगंगा ही झालेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याची जीवन वाहिनी म्हणून तिचा उल्लेख केला जातो. चलो, पुढची उपनदी कुठली आहे? दूधगंगा. दूधगंगा उपनदी आपल्याला बघायला भेटते. दूधगंगेची एक उपनदी आहे, ती म्हणजे कुठली आहे? वेदगंगा. वेदगंगा. त्यानंतर महत्वाची उपनदी आहे ती म्हणजे घटप्रभा. घटप्रभा ही नदी लक्षात ठेवायची आहे. उजव्या बाजूची ही मुख्य उपनदी आपल्याला बघायला भेटते. मग घटप्रभेच्या उपनद्या आहेत. कुठल्या कुठल्या उपनद्या आहेत? तर हिरण्यकेशी नावाची उपनदी आहे, हिरण्यकेशी. त्यानंतर ताम्रपर्णी नावाची उपनदी आहे, ताम्रपर्णी. आणि मार्कट नावाची उपनदी आहे. कुठल्या उपनद्या आहेत? तर घटप्रभा या कृष्णा नदीच्या उपनद्या आपण या बघितलेल्या आहेत. 3 उपनद्या आहेत, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी आणि मार्कट नावाच्या 3 उपनद्या आहेत. दूधगंगेला एक उपनदी आहे, ती म्हणजे वेदगंगा नावाची, लक्षात ठेवायची आहे. पंचगंगांच्या 5 नद्या लक्षात ठेवायच्या आहेत. आणि वरच्या ह्या ज्या आहेत वेण्णा, तारळी आणि कोयना, या झाल्या उजव्या बाजूच्या उपनद्या कृष्णा नदीला मिळणाऱ्या. इझी आहे. फक्त काय पाठांतर करायचंय की डाव्या बाजूची उपनदी ही कुठली आहे? येरळा. मग कसाही प्रश्न आयोगाने विचारू द्या, कुठल्याही नद्या टाकू द्या, त्या उजव्याच बाजूच्या येणार आहे. फक्त कुठली नदी पाठ करायची आहे? येरळा ही डाव्या बाजूनी मिळणारी उपनदी आपल्याला बघायला भेटते कृष्णेची. चलो, उपनद्या बघितल्या. आता आपल्याला काय बघत असतो आपण? उगम स्थळ जे आहेत, प्रत्येक नदीचं उगम स्थळ हे आपण बघत असतो. मग कृष्णेचं उगम स्थळ आपण बघितलं, काय आहे? महाबळेश्वर हे उगम स्थळ आपल्याला बघायला भेटतं. मग महाबळेश्वरलाच 3 नद्यांचा उगम होतो बघा. 3 नद्यांचा उगम होत असलेला आपल्याला बघायला भेटतो. कुठल्या कुठल्या नद्या आहेत? तर कृष्णा, वेण्णा आणि कोयना या 3ही नद्यांचा कृष्णा नदी प्रणालीच्या बाबतीत बोलतो आहे. कृष्णा नदी प्रणालीच्या बाबतीत बोलतो आहे. त्यातल्या 3 ज्या नद्या आहेत, कृष्णा, वेण्णा आणि कोयना, यांचा उगम एकाच ठिकाणी होतो मित्रांनो, साताऱ्यामधल्या महाबळेश्वरला. बघा मॅपवर दिसते गोष्ट, महाबळेश्वरला 3ही नद्यांचा असं मोठं सर्कल काढलेलं आहे बघा या ठिकाणी. त्यानंतरची कुठली उपनदी आहे? तर वारणा नदी आहे. वारणा नदी, तिचा उगम कुठं होतो? तर प्रचितगड, सांगली या ठिकाणी तिचा उगम झालेला आपल्याला दिसतो. नाव लक्षात ठेवायचं आहे, प्रचितगड, सांगली. त्याच्यानंतर पंचगंगा. आता पंचगंगा नदीच्या बाबतीत आपल्याला काय बघायचं आहे? ज्या 5 नद्या कुठल्या ठिकाणी एकत्र येतात ते ठिकाण पाठ करायचं आहे. मग ते कुठलं आहे? प्रयाग हे ठिकाण आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे, पंचगंगेच्या बाबतीत तिचा उगम हा कुठं मानला जातो? तर 5 नद्या, या ज्या 5 नद्या आपण बघितलेल्या होत्या, त्या 5 नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात, कुठलं ठिकाण आहे? प्रयाग, कोल्हापूर या ठिकाणी या नद्या एकत्र आलेल्या आपल्याला दिसतात आणि तिथून पंचगंगा हे नाव पडतं. म्हणून पंचगंगेचा उगम लक्षात ठेवायचा आहे प्रयाग, कोल्हापूर. बघा महत्वाचं आहे मित्रांनो, आयोग वारंवार ह्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारणार आहे, इथून पुढे पण, मागे पण विचारलेले आहे. पुढची नदी ती म्हणजे कुठली आहे? मुख्य उपनदी, ती म्हणजे दूधगंगा. दूधगंगेचा उगम कुठं झालेला आहे? भोलाकारवाडी कोल्हापूर या ठिकाणी दूधगंगेचा उगम झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आहे दूधगंगेची उपनदी, ती म्हणजे वेदगंगा. वेदगंगेचा उगम कुठे झालेला आहे? हनुमंते घाट. हनुमंते घाट, अगेन कोल्हापूर मधला हा घाट आपल्याला बघायला भेटतो. त्या हनुमंते घाटामध्ये या वेदगंगेचा उगम झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आहे हिरण्यकेशी नदी. हिरण्यकेशी नदी ती कुठं उगम पावलेली आहे? तर आंबोली घाट. आंबोली घाट जो आहे कोल्हापूर या ठिकाणी या हिरण्यकेशी नदीचा उगम झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आहे घटप्रभा. घटप्रभा ही नदी कुठं उगम पावते बघा? पारंबोली, सिंधुदुर्ग. पारंबोली, सिंधुदुर्ग या ठिकाणी ही घटप्रभा जी नदी आहे, मुख्य उपनदी कृष्णेची, ती उगम पावताना आपल्याला दिसते. पारंबोली, सिंधुदुर्ग. जरा खाली गेलेला आहे हा पाठ, पण तेवढं तुम्ही लक्षात घेऊ शकता. पारंबोली, सिंधुदुर्ग पाठ करायचा आहे घटप्रभा नदीच्या बाबतीत. त्यानंतर ताम्रपर्णी जी नदी आहे, ताम्रपर्णी नदी उगम कुठं होतो? तर चंदगड, कोल्हापूर या ठिकाणी या नदीचा उगम होताना आपल्याला दिसतो. कुठली नदी आहे? ताम्रपर्णी. हिचा उगम कुठे झालेला आहे? चंदगड, कोल्हापूर. आणि महत्वाची जी उपनदी आहे जी डाव्या बाजूनी मिळते ती कुठली आहे? तर म्हस्कोबा डोंगर, सातारा. म्हस्कोबा डोंगर, सातारा ही नदी, इथं कुठली नदी उगम पावते? ती म्हणजे येरळा नदी आहे. येरळा नदी लक्षात ठेवायचं आहे, म्हस्कोबा डोंगर, सातारा. लक्षात राहील? लक्षात राहील. चलो, संगम स्थळ बघायचे आहेत आता.
पटपट अशा पद्धतीनं रिव्हिजन करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला कृष्णा नदीवरचा कुठलाही प्रश्न येऊ द्या आपला चुकायला नको. चलो संगमस्थळ बघायचे आहेत. बघा पहिलं जे संगमस्थळ आहे कृष्णा आणि वेण्णा या एकत्र कुठल्या ठिकाणी येतात? कृष्णा आणि वेण्णा या नद्या एकत्र कुठल्या ठिकाणी येतात? तर माहुली सातारा या ठिकाणी या एकत्र आलेल्या आपल्याला दिसतात. माहुली सातारा या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्या एकत्र आलेल्या आपल्याला दिसतात. त्यानंतर कुठली नदी आहे महत्वाची? ती म्हणजे तारळी नावाची उपनदी आहे. तारळी नदी हिचा संगम कुठे होतो? तर उमरज या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. उमरज या ठिकाणी तारळी नावाची जी उपनदी आहे ती कृष्णेला मिळताना आपल्याला दिसते. त्यानंतर महत्वाची उपनदी आहे कोयना. कोयना कुठे मिळते? तर सातारा जिल्ह्यामध्ये कराड हे गाव आहे. कराड हे गाव आहे. या गावामध्ये काय होतं? तर तालुक्याचं ठिकाण आहे हे कराड. तर या ठिकाणी कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम झालेला आपल्याला दिसतो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांची जी समाधी आहे किंवा ते प्रीती संगम जे आहे ते कुठं आहे? तर कराड सातारा या ठिकाणी आहे. म्हणजे ह्या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो एक्झॅक्टली त्याच ठिकाणी ते जे त्यांचं समाधी स्थळ आहे ते आपल्याला बघायला भेटतं. कराड सातारा लक्षात ठेवायचं आहे कृष्णा कोयनेच्या बाबतीत. त्यानंतर कुठली नदी आहे? तर पंचगंगा नदी. पंचगंगा नदी कुठे एकत्र येते? कुठे एकत्र येते? बघा नरसिंहवाडी किंवा कुरुंदवाड कोल्हापूर या जिल्ह्यातलंच ठिकाण आहे. एका बाजूनी नरसिंहवाडी आहे आणि दुसऱ्या बाजूनी कुरुंदवाड आहे. दोन्ही पण नावं लक्षात ठेवायची आहेत. आयोगाने कुठलंही नाव देऊ द्या आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही. मग नरसिंहवाडी कुरुंदवाड या ठिकाणी कुठली नदी एकत्र येते? तर कृष्णा आणि पंचगंगा ही नदी एकत्र आलेली आपल्याला दिसते. त्यानंतर वारणा नावाची उपनदी आहे. वारणा नदी कुठे एकत्र येते? तर हरिपूर सांगली हा भाग आहे. सांगली जिल्ह्यातलं हरिपूर हे ठिकाण आहे. या ठिकाणी कुठली नदी येते? एकत्र वारणा आणि कृष्णा या नद्यांचा संगम झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आहे दूधगंगा. दूधगंगा कृष्णेला कुठे मिळते? तर कर्नाटक मधला भाग आहे धनवड. धनवड नावाचा भाग आहे कर्नाटक मधला. दूधगंगा आणि कृष्णा यांचा संगम कुठला आहे? तर धनवड कर्नाटक या ठिकाणी या दोन नद्या एकत्र येतात. त्यानंतर घटप्रभा नदी. घटप्रभा नदी कुठल्या भागामध्ये एकत्र येते? कृष्णेला मिळते तर बागलकोट कर्नाटक. बागलकोट मधलं जे ठिकाण आहे बागलकोट कर्नाटक या ठिकाणी ही नदी एकत्र आलेली आपल्याला दिसते घटप्रभा नदी. चला मग महत्वाची उपनदी राहिलेली आहे ती म्हणजे येरळा. येरळा कुठे एकत्र येते कृष्णेला? तर बघा ब्रह्मनाळ सांगली. ब्रह्मनाळ सांगली ठिकाणाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. येरळा ही डाव्या बाजूची उपनदी आहे. वारंवार सांगतोय कारण की ते महत्वाचं आहे. ब्रह्मनाळ सांगली या ठिकाणी ही नदी कृष्णेला मिळताना आपल्याला दिसते. चला उपनद्यांच्या उपनद्या ज्या आहेत त्यांचा संगम एकदा बघून घेऊया. कुठली नदी आहे? तर वेदगंगा नावाची नदी आहे. वेदगंगा नदी दूधगंगेला कुठं मिळते? तर बारवाड कर्नाटक या भागामध्ये एकत्र आलेली आपल्याला दिसते. बारवाड कर्नाटक या भागामध्ये ही वेदगंगा आणि दूधगंगा यांचा संगम झालेला आपल्याला दिसतो. लक्षात राहील संगमस्थळ सगळ्या नद्यांच्या ज्या मुख्य नद्या आहेत त्यांच्या आपण काय बघितलेले आहेत? संगमस्थळ या ठिकाणी बघितलेले आहेत. मित्रांनो प्रश्न जो आयोगाचा बनतो तो वारंवार कुठल्या ठिकाणी बघतो? तर कोयना या ठिकाणी बनतो. त्याच्यानंतर येरळाचं जे संगमस्थळ आहे ते वारंवार विचारलं जातं. पंचगंगेचं स्थळ वारंवार विचारलं जातं. त्यानंतर वारणेचं वारंवार विचारलं जातं. एवढे तरी ऍटलिस्ट पाठ करून ठेवायचे आहेत. सगळेच पाठ करायचे आहेत. पण प्रायोरिटी कशाला द्यायची आहे? तर प्रायोरिटी आपल्याला या नद्यांना द्यायची आहे. याच्या मागचं आयोग वारंवार हा प्रश्न विचारण्याचं किंवा याच नद्या विचारण्याचं कारण मला असं वाटतं मित्रांनो, कारण की बाकीच्या ज्या नद्या आहेत म्हणजे दूधगंगा असेल त्याच्यानंतर वेदगंगेचा जो प्रवाह आहे किंवा घटप्रभा नदी ही कुठे एकत्र येते? तर कर्नाटक या राज्यामध्ये एकत्र येते. कर्नाटक या राज्यामध्ये एकत्र येते. म्हणून आयोगाचा थोडासा फोकस या भागामध्ये कमी असलेला मला वाटतो, पर्सनली वाटतो. पण सगळ्या उपनद्यांचं जे संगमस्थळ आहे ते पाठच करून ठेवा. आयोग कधी काय प्रश्न विचारेल आपल्याला माहित नाही. आपला एकही मार्क चुकायला नको म्हणून सगळ्या नद्यांच्या जे आहेत संगमस्थळ या ठिकाणी दिलेले आहेत. चलो पुढे आपण बघत असतो नदी खोऱ्यातलं धरणं आपल्याला माहिती पाहिजे. नदी खोऱ्यातले धरणं आपल्याला माहिती पाहिजे. मग धरणं माहित असताना धरणाचं नाव, नदी आणि जिल्हा हा तीनही जे घटक आहेत ते आपल्याला पाठ पाहिजे. मग पहिलं धरण बघा धोम नावाचं धरण आहे. धोम नावाचं धरण वाई हा जो भाग आहे वाई भागामध्ये हे धोम धरण बांधण्यात आलेलं आहे. नदी कुठली आहे? तर कृष्णा नदीवर बांधण्यात आलेलं आहे.
कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला आहे. जिल्हा लक्षात घ्यायचा आहे, कुठला जिल्हा आहे? सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये हे आपल्याला धरण बघायला भेटतं. हे चारही जी धरण आहेत ते सातारा जिल्ह्यामध्ये आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. सातारा जिल्ह्यातले धरणं एकत्र घेतलेले आहेत. त्यानंतर येरवडी नावाचा डॅम आहे. येरवडी डॅम कुठं आहे? येरळा या ठिकाणी, येरळ्या या नदीवर आपल्याला बघायला भेटतो. याच्यामध्ये पण येर आहे मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं? येरवडीमध्ये येर आहे आणि येरळा ही नदी याच्यावरून आपल्याला लक्षात राहते. येरळा नदीवर डॅम कुठला असेल? मग येरवडी लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या 2 शब्दातून आपल्याला हा भाग जो आहे तो लक्षात येणार आहे. चलो, पुढचे डॅम जो आहे तो आहे कोयना डॅम आहे. कोयना डॅम नदी कुठली आहे? तर कोयना ही नदी आपल्याला बघायला भेटते. कोयना नदी, जिल्हा सांगत नाही कारण की चारही जिल्ह्यांचा जो आहे तो साताराच आपल्याला बघायला भेटतो. कोयना धरणाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे, एक स्टेटमेंट वापरलं जातं, प्रगत महाराष्ट्राची जी भाग्यरेषा आहे ती कुठला डॅम आहे? तर कोयना डॅम आपल्याला बघायला भेटतो. अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा अशा स्वरूपाचं स्टेटमेंट आपल्याला आयोग देतं आणि तो डॅम आपल्याला ओळखायचा असतो. तो डॅम कुठला आहे? मग कोयना डॅम. याच्याबद्दल आपल्याला हा जो घटक आहे तो लक्षात घ्यायला लागेल. पुढचं धरण बघूयात, ते म्हणजे कुठलं आहे? कन्हेर धरण आहे. कन्हेर धरण नदी लक्षात ठेवायची आहे, वेण्णा नदी. वेण्णा नदी उजव्या बाजूनी मिळणारी पहिली जी उपनदी आहे वेण्णा, तिच्यावर कुठलं धरण बांधण्यात आलेलं आहे? तर कन्हेर नावाचं धरण बांधण्यात आलेलं आहे. जिल्हा लक्षात घ्यायचा आहे सातारा. चला पुढचे धरण बघूयात. बघा, चांदोली नावाचं धरण आहे. चांदोली धरण. चांदोली धरण कुठल्या नदीवर आहे? तर वारणा नदी लक्षात ठेवायची आहे. वारणा नदी. आणि जिल्हा कुठला आहे तो लक्षात ठेवायचा आहे, कोल्हापूर. बघा, आता इथून पुढचे जे धरण आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला बघायला भेटतात. चांदोली धरण, वारणा नदी आणि कोल्हापूर जिल्हा लक्षात ठेवायचा आहे. पुढचं धरण ते म्हणजे राधानगरी डॅम. राधानगरी डॅम वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. राजश्री शाहू महाराज यांनी ह्या धरणाची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. त्याचं नाव काय आहे? राधानगरी डॅम. नदी कुठली आहे? लक्षात घ्या मित्रांनो, नदी पाठच ठेवायची. नदी पाठच ठेवायची. कुठली नदी आहे? भोगावती नावाची नदी आहे. भोगावती नावाची नदी आहे. मग आपण जे जलाशय आहे त्याचं नाव पण बघत असतो. जलाशयाचं नाव काय आहे? तर लक्ष्मी सागर. हे त्या जलाशयाचं नाव आपल्याला बघायला भेटतं, लक्ष्मी सागर. ठीक आहे. नावं अशी काय दिली आहेत? तर राधा हे राजश्री शाहू महाराज यांच्या मुलीचं नाव होतं आणि लक्ष्मी हे काय आहे? त्यांच्या पत्नीचं नाव आपल्याला बघायला भेटतं. राधानगरी डॅम आहे, त्याच्यातला जलाशय लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे कुठला आहे? तर लक्ष्मी सागर. आणि नदी लक्षात ठेवायची आहे. नदीवर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे कुठले आहे? भोगावती नदी. लक्षातच ठेवायचं, आयोग वारंवार प्रश्न विचारत असतं. पुढची नदी बघा, कळंबावाडी किंवा काळंबावाडी नावाचा डॅम आहे. कुठल्या नदीवर आहे? तर दूधगंगा नदीवर आहे. दूधगंगा नदीवर आहे. जिल्हा कोल्हापूरच येणार आहे. लक्षात घ्या, पंचगंगा आणि दूधगंगा याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. पंचगंगा आणि दूधगंगा ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. दूधगंगा या नदीवर हे डॅम असलेलं आपल्याला बघायला भेटतं. काळंबावाडी डॅम आहे. त्यानंतर बघा, तिल्लारी. तिल्लारी नावाचं धरण आहे. त्याची नदी विचारेल का आयोग? नदी विचारेल का? काय सांगितलं होतं भीमा नदी खोरं बघत असताना? की या असा जो कंटेंट आहे ज्याचा डॅमचं नाव आणि नदीचं नाव सेम आहे त्या ठिकाणी आयोग कमी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. मग याच्या बाबतीत, तिल्लारी डॅमच्या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कुठली आहे? तर कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा डॅम आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवली तरी आपला प्रश्न सुटणार आहे. तसंच तुळशी धरणाच्या बाबतीत, तुळशी धरण नदी कुठली आहे? तुळशी नावाची नदी आहे. तुळशी नावाची नदी. पंचगंगा नदीवरची आपण ज्या 5 नद्यांमधले ही नदी आपण बघितलेली होती. सगळ्यात दक्षिणेकडची जी नदी होती ती तुळशी नदी आपण बघितलेली होती. जिल्हा लक्षात ठेवायचा आहे. मग कुठला जिल्हा आहे? कोल्हापूर हा जिल्हा आहे. लक्षात राहील. राधानगरी डॅम सर्वात महत्वाचा आहे कारण की यावर 2 प्रकारचे प्रश्न बनतात. एक तर जलाशयाचं नाव विचारतील किंवा नदी विचारतील. ठीक आहे. तिसरा म्हणजे कोल्हापूर. पण कोल्हापूर आपल्या सगळ्यांना उत्तर देता येईल. खूप इझी प्रकारचा प्रश्न होईल म्हणून आयोग असे प्रश्न टाळत असतं. आजकालच्या पिरियडमध्ये आयोग कशावर विचारतं? जलाशयाच्या नावावर आणि नदीच्या नावावर आपल्याला प्रश्न विचारतं. क्लिअर? क्लिअर. बघा, आता इथं या ठिकाणी एक गोष्ट सांगायची राहिली ते म्हणजे कोयना जो जलाशय आहे, कोयनाचा जो जलाशय आहे त्याला नाव आहे शिवाजी सागर. काय नाव आहे? शिवाजी सागर म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. म्हणजे 2 गोष्टी आपण या ठिकाणी कोयना धरणाच्या बाबत बघितलेल्या आहेत. अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणजे कोयना धरण आणि त्याच्या जलाशयाचं नाव लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे काय आहे? शिवाजी सागर.
शिवाजी सागर. चलो पुढे बघतोय आपण काठावरचे शहर. आता काठावरचे शहर बघत असताना तुम्हाला काय सांगितलेलं होतं की आधी जे तीर्थक्षेत्र आहे तीर्थक्षेत्राचे ठिकाणं किंवा एखाद्या जिल्ह्याचं जे शहराचा भाग असेल तो भाग कुठल्या नदीवर येतो ते पहिले पाठांतर करायचं. बघा यामध्ये वाई हे शहर आहे, वाई शहर. त्याच्यानंतर कराड, कराडच्या बाबतीत आता कृष्णा आणि कोयना यांचा संगम पण लक्षात ठेवायचा आहे, कराडच्या बाबतीत म्हणतोय. त्यानंतर सांगली शहर आहे, सांगली शहर कृष्णा नदीवर वसलेलं आहे. त्याच्यानंतर औदुंबर, औदुंबर हे ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. औदुंबर कशासाठी फेमस आहे तर दत्त मंदिरासाठी फेमस असणारं हे ठिकाण आहे, दत्त मंदिरासाठी फेमस असणारं हे ठिकाण आहे, तीर्थक्षेत्र आहे म्हणून लक्षात ठेवायचं आहे. कुठल्या नदीवर आहे कृष्णा नदीवर आपल्याला बघायला भेटतं. त्यानंतर नरसोबाची वाडी आणि कुरुंदवाड हे दोन ठिकाणं तुम्हाला सांगितलेली होती, नरसोबाची वाडी आणि कुरुंदवाड. ठीक आहे, नदी कुठली येणार आहे कृष्णा. आणि अजून एक नदी लक्षात ठेवायची याच्या बाबत पंचगंगा नदी यांचा संगम, आपण संगम बघितलेला आहे. ठीक आहे, याच्या बाबतीत मोस्ट ऑफ दी आयोग संगम स्थळावरच प्रश्न विचारत असतो, म्हणजे नदीवर प्रश्न विचारणार नाही आयोग. विचारला तरी कसा विचारणार आहे की कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या काठावर कुठलं शहर वसलेलं आहे किंवा कुठलं गाव वसलेलं आहे, तर नरसोबाची वाडी आणि कुरुंदवाड ही दोन नावं त्या ठिकाणी आपल्याला उत्तर म्हणून द्यायची आहे. चलो पुढचं शहर आहे कोल्हापूर शहर. कोल्हापूर शहर कुठली नदी आहे पंचगंगा नदी आहे, पंचगंगा नदी. पंचगंगा नदी या नदीच्या बाबतीत काय सांगितलं कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ही नदी ओळखली जाते, कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून पंचगंगा नदी ओळखली जाते. पंचगंगा नदीवरच अजून एक ठिकाण आहे ते म्हणजे कुठलं आहे इचलकरंजी. इचलकरंजी मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र, मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आहे. इचलकरंजी लक्षात ठेवायचं आहे, पंचगंगा नदीवरच आहे. त्यानंतर राधानगरी आताच बघितलं आपण, भोगावती नदीवर हे शहर वसलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर महत्वाचं शहर आहे गडहिंग्लज. गडहिंग्लज ते कुठं आहे तर हिरण्यकेशी नदीवर आपल्याला बघायला भेटतं, हिरण्यकेशी नावाची जी नदी आहे तिच्यावर हे शहर वसलेलं आपल्याला बघायला भेटतं. क्लिअर, काठावरचे शहर धरणं बघितलेले आहेत, संगम स्थळ बघितलेले आहेत, त्याच्यानंतर उगम स्थळ आणि पहिल्यांदा बघितलं आपण जी नदी आहे कृष्णा नदी, मुख्य जी नदी आहे ती आपण बघितलेली आहे. क्लिअर असतील गोष्टी. चलो पुढे बघा, आता लांबीनुसार नद्यांचा उतरता क्रम याच्यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतं, मग ते आपल्याला नदी प्रणालीच्या बाबतीत करणं अपेक्षित आहे. मग पहिली जी नदी आहे बघा कृष्णा नदी, महाराष्ट्राचा संदर्भ इथं वापरलेला आहे, महाराष्ट्राचा संदर्भ या ठिकाणी वापरलेला आहे. मग कृष्णा नदी महाराष्ट्रामध्ये किती 282 किलोमीटर, 282 किलोमीटर. त्यानंतर येरळा नावाची नदी आहे, येरळा नावाची डाव्या बाजूने मिळणारी ही नदी आपण बघितलेली होती, डाव्या बाजूने त्याची लांबी किती आहे तर 125 किलोमीटर, 125 किलोमीटर. त्यानंतर कुठली नदी येते कोयना, कोयना नदी ही 119 किलोमीटर आपल्याला बघायला भेटते. बघा प्रश्न जो फॉर्म होणार आहे मित्रांनो तो याच ठिकाणी होणार आहे, याच ठिकाणी होणार आहे. या दोन नद्यांमध्ये आयोग आपल्याला कन्फ्यूज करणार आहे. का सांगतो कारण की कोयना नदी कृष्णा आणि कोयना, कृष्णा आणि कोयना असं आपल्याला लहानपणापासून सवय असते. ठीक आहे, जे त्या भागातले आहेत किंवा एकंदरच महाराष्ट्रातले आपण जे पर्यटनासाठी जातो तर कृष्णा आणि कोयना, कृष्णा आणि कोयना, तर कोयनेचं महत्व आपल्याला जास्त वाटतं. मग आपण परीक्षेमध्ये काय विचार करतो की कोयनेची लांबी जास्त असेल आणि येरळाची लांबी कमी असेल. तर लांबीच्या बाबतीत लक्षात घ्या मित्रांनो, येरळा ही 1 नंबरची उपनदी, लांब नदी आपल्याला बघायला भेटते. 1 नंबरची सर्वात लांब उपनदी ही कृष्णेची बघायला भेटते, असं स्टेटमेंट आयोगाने दिलं किंवा अशा पद्धतीचा प्रश्न जर आयोगाने विचारला तर बरोबर येणार आहे का तर बरोबर आहे. लक्षात घ्या, डाव्या बाजूची एकमेव उपनदी आणि सर्वात लांब उपनदी हे दोन वाक्य लक्षात ठेवायचे आहेत माझे. ह्याच्यावरच तुमचा प्रश्न बरोबर येणार का चुकणार हेच ठरणार आहे मित्रांनो. येरळा नदी 1 नंबर, त्यानंतर कोयना नदी 2 नंबर. उपनद्यांचं गोष्ट करतोय, इथं कृष्णेला 1 नंबर दिल्यामुळं तो 1 नंबर इथं गेलेला आहे. तर येरळा नदी 1 नंबरची सर्वात लांब उपनदी आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर कोयना नदीचा क्रमांक लागतो. त्यानंतर आहे वारणा नदी. वारणा नदी बघा किती किलोमीटरचं अंतर 104 किलोमीटरचं अंतर आहे, 104 किलोमीटरचं अंतर आहे. चांदोली धरण आपण बघितलं, चांदोली धरण याच नदीवर असलेलं आपल्याला बघायला भेटलं होतं. त्यानंतरची नदी कुठली आहे ती म्हणजे भोगावती नावाची नदी आहे. भोगावती नदी अंतर किती कापते 99 किलोमीटर,
99 किलोमीटर एवढं अंतर कापताना आपल्याला ही नदी दिसते आणि शेवटी ती कृष्णा नदीला मिळते. ठीक आहे, पहिल्या या 4 ज्या आहेत, पहिल्या 4 उपनद्या त्यांची लांबी लक्षात नाही राहिली तरी क्रम लक्षात ठेवायचा आहे. बघा, मागच्या लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे की लांबी याच्यावर आयोग विशेषतः प्रश्न विचारत नाही. म्हणजे आयोग असा प्रश्न विचारणार नाही की सांगा येरळा नदीची लांबी किती आहे, कोयना नदीची लांबी किती आहे. उपनद्यांचा क्रम जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे मित्रांनो. म्हणजे कमीत कमी डेटा पाठ करून मॅक्सिमम मार्क कसे घ्यायचे, तर असे घ्यायचे मित्रांनो. आपल्याला क्वेश्चनचा टाईप लक्षात आला पाहिजे. क्वेश्चनचा टाईप लक्षात आल्यानंतर आपल्याला एक कळतं की आयोग विचारलं म्हणजे मागच्या 5-10 वर्षाचा ट्रेंड बघितला तर आयोगाने विचारलं तर लांबी एक्झॅक्टली कुठल्या नदीची विचारणार आहे आयोग, मुख्य नदीची लांबी विचारणार आहे. मुख्य नदीची लांबी विचारणार आहे. बाकी नद्यांच्या बाबतीत काय महत्वाचं आहे तर त्यांचा क्रम महत्वाचा आहे. ठीक आहे, लक्षात राहील. जर पाठांतर होत असेल तर ठीक आहे, नद्यांची लांबी पण तुम्ही पाठ करू शकता, पण ऍटलिस्ट मिनिमम तुम्हाला जो क्रम आहे तो पाठ असणं अपेक्षित आहे. क्रम मग परत एकदा बघून घेऊयात. येरळा, कोयना, त्यानंतर वारणा आणि भोगावती या नद्यांचा क्रम आपल्याला बघायला भेटतो. चलो, सगळा भाग बघितलेला आहे. आता हे इथं एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मी काही घेतलेले आहेत, इझी क्वेश्चन्स आहेत. तुम्ही वारंवार जेव्हा हे मागचा जो भाग आहे तो बघणार आहात तेव्हा तुमच्या अजून जास्त गोष्टी लक्षात येणार आहे आणि नंतर आपण एक एक्सपेक्टेड क्वेश्चन्सचा अजून एक व्हिडिओ बनवूयात. आता सॉल्व्ह करायचं ट्राय करा. बघा काय दिलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या 5 नद्यांनी मिळून पंचगंगा नदी ही बनलेली आहे. पंचगंगा नदी ही बनलेली आहे. चलो, कुठली कुठली नदी आहे बघा. पंचगंगा नावातच काय आहे, 5 नद्या आहेत. 5 नद्या आहेत. ठीक आहे, मग कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी आणि सरस्वती. सरस्वती या 5 नद्या आहेत ज्यांचा संगम हा काय म्हणून ओळखला जातो तर पंचगंगा म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे मित्रांनो. इझी आहे, फक्त नद्यांची नावं तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. नाही तर असं व्हायला नको की दूधगंगा, वेदगंगा, वारणा, येराळा आणि कडवी हा ऑप्शन घेऊन तुम्ही जाणार आणि पर्याय क्रमांक 2 मार्क करून येणार. ठीक आहे, म्हणून नावं पाठ करून ठेवायची आहेत. कुंभी, कासारी, तुळशी, सरस्वती आणि कुठली आहे भोगावती नावाची नदी आहे, त्यांचा संगम हा पंचगंगा म्हणून ओळखला जातो. बघा 5 हे मी का सांगितलं तुम्हाला, या ठिकाणी हिंट का दिलेली आहे कारण की अ आणि क पर्याय बघूयात आपण. अ आणि क पर्याय किती नद्या होतात, 4 नद्या होतात. ठीक आहे, लॉजिकली कसा प्रश्न सुटतो किंवा 50-50 मध्ये आपण कसं येतो बघूयात. बघा 4 नद्या होतात. त्यानंतर म्हणजे पर्याय क्रमांक जो 1 आहे, एक पर्याय जो आहे तो या ठिकाणी कट झालेला आहे. चलो पुढचा प्रश्न बघूयात. काय प्रश्न आहे, कर्नाटकात रायचूर जवळ कुरगुड्डी येथे डॅश डॅश नद्यांचा संगम होतो. कुरगुड्डी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की भीमा नदीचा जो संगम आहे कृष्णा नदीशी तो कुठं होतो तर कर्नाटकात रायचूर जवळ कुरगुड्डी हे ठिकाण जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. मग काय उत्तर येणार आहे, कृष्णा आणि भीमा. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. चलो पुढचा प्रश्न, कृष्णा नदीच्या खोऱ्यात संपूर्ण डॅश डॅश जिल्ह्याचा समावेश होतो. कुठल्या जिल्ह्याचा संपूर्ण भाग जो आहे तो कृष्णा नदीच्या खोऱ्यात येतो, तर याचं उत्तर काय असणार आहे, आपण पहिल्या स्लाइडवर बघितलेलं होतं मित्रांनो. कुठला जिल्हा आहे तर कोल्हापूर हा जिल्हा जो आहे तो संपूर्णतः कृष्णा नदी खोऱ्यामध्ये येत असलेला आपल्याला दिसतो. चलो पुढचा प्रश्न, नरसोबाची वाडी जवळ डॅश डॅश नद्यांचा संगम होतो. बघा आता या ठिकाणी 2 प्रकारचे प्रश्न बनतील. एक नरसोबाची वाडी आणि दुसरं म्हणजे कुरुंदवाड. काही पण विचारू शकता, दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. हे काठावरची शहर, एका बाजूनी नरसिंहाची वाडी आहे, दुसऱ्या बाजूनी कुरुंदवाड हे शहर आपल्याला बघायला भेटतात. तर कुठल्या नद्या आहेत, कृष्णा आणि पंचगंगा. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीची उजव्या तीरावरील विचारले. उजवा तीर म्हणजे काय आहे, दक्षिणेकडून येणारी उपनदी नाही म्हणून प्रश्न आहे. बघा परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं नाहीला गोल झालंच पाहिजे, नाहीतर आपल्याला काय वाटू शकतं की उजव्या तीरावरची उपनदी विचारलेली आहे, नाही हे आपल्या लक्षात राहत नाही आणि आपण काहीतरी वेण्णा करू किंवा कोयना करू हे ऑप्शन मार्क करून येऊ शकतो. पण नाही विचारले म्हणजेच याचा अर्थ काय आहे, काय विचारायचं आहे की डाव्या बाजूची उपनदी सांगा. मग कुठली आहे डाव्या बाजूची, एकच पाठ केलेली आहे ती म्हणजे कुठली आहे, येरळा नावाची उपनदी आहे. येरळा नावाची. क्लिअर राहील लक्षात.
अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते आयोग आपल्याला विचारणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आयोग आपल्याला विचारणार आहे. वारंवार तुम्ही या व्हिडिओचं रिव्हिजन करत राहा. तुम्हाला कृष्णा नदी खोरं हे जे आहे ते नंतर करायची गरज नाही मित्रांनो. तुम्हाला पाठांतराच्या गोष्टी ज्या आहेत, काय पाठ करायचं ते पण सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पुढची नदी प्रणाली उद्या घेऊन येतोय. नक्कीच बघा. हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला शाश्वतच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये भेटेल. थँक यू.